आणि राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांवरून सामनामधून काँग्रेसवर टीकास्त्र डागण्यात आलं। लोकांनी महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं मतदान केलं। सर्वाधिक 13 जागा काँग्रेसनं जिंकल्या, पण 13 जागांचं यश काँग्रेसनं विधानसभेला नको तेवढं ताणलं। सामनामधून असं म्हटलंय की लोकांनी मवियाला लोकसभेला चांगलं मतदान केलं, पण विधानसभेला निकाल धक्कादायक लागले। लोकसभेत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या आणि राहुल गांधी सन्मानानं विरोधी पक्षनेते झाले। त्यात महाराष्ट्रानं जिंकून दिलेल्या 30 जागांचं महत्त्व आहे। 48 पैकी 30 जागा मवियानं जिंकल्या, त्यात सर्वाधिक 13 जागा काँग्रेसनं जिंकल्या। मवियातील संवाद आणि समन्वयाचं ते फळ होतं। 13 जागांच्या यशानं काँग्रेसनं विधानसभेला शेवटपर्यंत नको तितकं ताणून धरल्याचा फटका बसला। त्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद त्यांनी कुणाशीही विचारविनिमय न करता सोडलं। तो एक निर्णय मविया सरकारला तडे देणारा ठरला। आज महाराष्ट्रामध्ये जे अराजक निर्माण झालं त्याचं मूळ विधानसभा अध्यक्षपदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यात आहे। तेव्हा संवाद झाला असता तर मविया किमान पुढची 15 वर्ष सत्तेत राहिली असती। संजय राऊत यांच्या विधानावर आणि सामनामधल्या आजच्या या अग्रलेखासंदर्भात नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मला त्याच्यावर कुठले वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली त्या नेते जे आहेत सेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे। आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे। या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू।